इसवी सन पूर्वी शुद्धोधन नावाचा एक राजा होता. कोलीय वंशी सुंदर राजकन्येसोबत त्याचा विवाह झाला होता. उत्तर भारतात कोलीय वंश शाक्य वंशाचे क्षत्रिय राज्य जवळजवळ राहत होते. शाक्याची राजधानी कपिलवस्तू होती. शुद्धोधन राजा हे एक चांगला शाक्य राजा होता. त्याचप्रमाणे महामाया सुद्धा राणी होती. राज्यातील सर्व प्रजा त्यांच्यावर प्रेम करीत होती. परंतु खंत एकच होती की त्यांना बरेच वर्षापर्यंत मुलं नव्हते. पौर्णिमेच्या एका रात्री राणीला महालात स्वप्न पडले. स्वप्नात तिने पाहिले की हिमालयात तिचा पलंग देवाने एका सरोवराजवळ नेला. तिथे तिला स्नान घालण्यात आले. देवाने तिला कपडे प्रदान केले. त्यानंतर तेथे शुभ्र हत्ती कमळाचे फूल सोंडीत धरून प्रगट झाला. त्याने राणीला 3 प्रदक्षिणा घालून राणीच्या उदरात प्रवेश करून अदृश्य झाला. राणीला जाग आली आणि हे स्वप्न आहे असा भास झाला. दुसऱ्या दिवशी राणीने ते स्वप्न राजाला सांगितले. राजा गोंधळात पडला. स्वप्नाचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी राजाने तज्ज्ञ व्यक्तीस बोलावून स्वप्नाचा अर्थ स्पष्ट करण्यास सांगितले. त्या तज्ज्ञांनी स्वप्नाचा अर्थ स्पष्ट करून सांगितला. राजा, आपण भाग्यवान आहात. आपण श्रेष्ठ मुलाचे वडील होणार. हे ऐकून राजा व राणीस खूप आनंद झाला. आनंदाच्या भरात त्यांनी महालात राज्यातील सर्व श्रेष्ठींना भोजनासाठी बोलवले. त्यांना भोजन देऊन आपण मुलांचे वडील होणार ही आनंदाची बातमी सांगितली. 10 महिन्याच्या कालावधीनंतर स्वप्नाच्या अपेक्षाप्रमाणे राणी मुलाविषयी विचार करीत होती. आपल्याला मूल होणार या विचाराने ती राजाला म्हणाली, मला माझ्या वडिलांच्याकडे पाठवण्याचा समय झाला आहे. बाळाला जन्म देण्याची वेळ समीप येत आहे. भारतीय संस्कृतीप्रमाणे पत्नीस वडिलांच्याकडे मुलाच्या जन्मासाठी पाठवतात. त्यानुसार राजासुद्धा तयार झाला आणि राणीला म्हणाला, मी त्याच्यासाठी योग्य व्यवस्था करतो. आपण तयारी करावी. राजाने रस्ता तयार करण्यासाठी शिपाई पाठवले. राणीच्या सोबत योग्य मदतनीस पाठवण्याची व्यवस्था केली. प्रवासाकरिता पालखी सजवण्यात आली. राणीने शिपायाच्या संरक्षणात कपिलवस्तू नगरी सोडली. आपल्या वडिलांच्या राजधानीकडे जाण्यासाठी निघाली. कोलिया राज्याच्या व शाक्य राज्याच्या त्या मार्गावर लुंबिनी उद्यान आहे. हे उद्यान हिमालयाच्या पायथ्याशी नेपाळमध्ये आहे. राणी प्रवास करीत असताना ते पूर्णपणे फुलांनी नटलेले होते. त्याचा सुगंध हवेत दरवळत होता. आकाशात पक्षी, फुलपाखरे, मधमाशा झाडावर दिसत होते. शाल वृक्षांनी उद्यान फुलून गेले होते. सुंदर वृक्ष, वेली, पक्षी, उडणारे फुलपाखरे व फुलांच्या सुगंधामुळे राणीचे मन त्याकडे आकर्षित झाले. त्यामुळे हे ठिकाण आराम करण्यासाठी योग्य आहे असे राणीच्या मनात आले. राणीने पालखी थांबवण्याचा आदेश दिला. राणी शाल वृक्षाखाली आराम करीत असताना बाळाला जन्म दिला. तो मंगलदायी दिवस होता. ती वैशाखी पौर्णिमा होती. मुलाच्या जन्मानंतर राणी महामाई कपिलवस्तू नगरीत परत आली. मुलाच्या जन्माचा आनंद उत्सव संपूर्ण नगरीत साजरा करण्यात आला. राजा शुद्धोधनाचे एक विद्वान साधू असित नावाचे गुरु होते. ते अरण्यात राहत होते. राजा शुद्धोधनाकडे त्यांचे जाणे येणे होते. त्यांना जेव्हा समजले की राजाला एक मुलगा झाला, त्यावेळी असित मुनीला सुद्धा खूप आनंद झाला. बऱ्याच कालावधीनंतर राजाला मुलगा झाला होता. असित मुनी राजमहालात मुलास पाहण्यासाठी आले. त्यामुळे राजालाही खूप आनंद झाला. त्यांनी आसन ग्रहण केल्यावर राजाने राजपुत्रास दाखवण्यास आणले. कृपया या नवबालकाचे भविष्य चांगले आहे काय, त्यानुसार मार्गदर्शन करावे असे म्हणून राजाने राजपुत्रास असित मुनीसमोर केले. असित मुनीने मुलाचे बारकाईने निरीक्षण केले. त्यांनी राजपुत्राच्या शरीरावर असलेल्या लक्षणाचे काळजीपूर्वक निरीक्षण केले. मुलाचे निरीक्षण करून उभे राहिले. राजपुत्र हा जगाचा एक महान मार्गदर्शक होईल असे म्हणून असित मुनी उत्साहित झाले. दोन्ही हात जोडून लहान बालकास वंदन केले. राजाने सुद्धा तीच कृती केली. प्रत्येक जण असित मुनीची वाणी ऐकून समाधानी झाले. असित मुनीच्या भेटीनंतर मुलाचे नामकरण निश्चित करण्यापूर्वी राजाने अन्य भविष्यकारास निमंत्रित केले. मुलाचे भविष्य वर्तविण्यास विनंती केली. 5 भविष्यकारांनी आपली विविध मते स्पष्ट केली. त्यांनी स्पष्ट केले की जर राजपुत्र राजा म्हणून राहिला तर तो संपूर्ण विश्वाचा राजकर्ता होईल.
तथा जर त्याने धर्ममार्ग निवडला तर तो प्रज्ञासंपन्न धर्मसंस्थापक होईल. एका भविष्यकर्त्याने स्पष्ट केले की तो बुद्ध होईल. त्यावरून प्रज्ञासंपन्न व्यक्ती म्हणून त्यांचे नाव सिद्धार्थ ठेवण्यात आले. सिद्धार्थ म्हणजे इच्छा परिपूर्ती करणारा.